महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले हे 4 उपाय तुमच्या अडकलेले काम, आर्थिक अडचणी आणि घरातील समस्या दूर करू शकतात. पण एक चूक आणि सगळं फळ मिळणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हर हर महादेव. महाशिवरात्री हा भगवान शिवांचा सर्वात पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला असे म्हणले जाते. शास्त्रानुसार या रात्री शिवतत्व सर्वात जास्त सक्रिय असते. केलेली पूजा, जप आणि उपाय अनेक पटीने फळ देतात. पापांचा नाश होतो, मनोकामना पूर्ण होतात. म्हणूनच या दिवशी उपवास, जप आणि अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. तर आता मी तुम्हाला उपाय सांगायला सुरुवात करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला आहे अडकलेले काम पूर्ण होण्यासाठी. तर बरेच जणांनी मला कमेंट्स केले होते की त्यांचे काहीतरी कामे होत नाहीयेत. त्यासाठी मी हा विशेष उपाय त्यांच्यासाठी घेऊन आलेली आहे. तुम्हाला जर याचा फायदा झाला तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर हा उपाय सांगते मी, तो महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे, सकाळी किंवा संध्याकाळी. शिवलिंगावर कच्चं दूध आणि पाणी अर्पण करा. त्यानंतर बेलपत्र अर्पण करा. बेलपत्र हे 3 पानांचेच असावे आणि 108 वेळा जपा. ओम नमः शिवाय. हा उपाय केल्याने अडकलेली कामे पूर्ण होतात, नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतात, अडथळे कमी होतात. महत्वाचे, बेलपत्र उलटे ठेवू नका. आता बऱ्याच जणांना सवयी असतात की महादेवावर जे बेल आपण वाहतो ते उलटे वाहतात. तर बिलकुल उलटे व्हायचे नाहीयेत, ते सवासेच व्हायचे आहेत. उपाय नंबर 2 मी सांगते आता, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी. जर पैशांची अडचण असेल तर हा उपाय जरूर करा. शिवलिंगावर पाणी आणि थोडी साखर अर्पण करा. त्यानंतर 1 नारळ भगवान शिवांना अर्पण करा आणि प्रार्थना करा, हे महादेव, माझ्या घरातील आर्थिक अडचणी दूर करा. त्यानंतर तो नारळ मंदिरातच दान करा. हा उपाय केल्याने पैशाची अडचण कमी होते व घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. आणि मी तुम्हाला जे उपाय सांगते ते खरंच मनातून तुम्हाला करायचे असतील तरच करा, कारण ते स्वतःच्या इच्छेने केलेल्या गोष्टी खरंच सकारात्मक परिणाम जाणवतात. मी तुम्हाला सांगते म्हणून तुम्ही करताय असं नकोय. आता उपाय नंबर 3 बघूया. घरातील कलह आणि तणाव दूर करण्यासाठी. महाशिवरात्रीच्या रात्री घरात एक तुपाचा दिवा लावा. संपूर्ण कुटुंबाने एकत्र 11 वेळा म्हणा ओम नमः शिवाय. यामुळे घरातील भांडण कमी होतात, नातेसंबंध सुधारतात व घरात शांती येते. पण हा उपाय करताना संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून एकाच वेळेस हा जप करायचा आहे. तर उपाय नंबर 4 आहे मनोकामना पूर्ण होण्यासाठी. महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शिवांसमोर बसून डोळे बंद करून आपल्या मनोकामनेचा विचार करा आणि 21 वेळा म्हणा ओम त्र्यंबकम यजामहे. हा जो महामृत्युंजय मंत्र आहे तो तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. यानंतर प्रार्थना करा, हे महादेव, माझी मनोकामना पूर्ण करा. विश्वासाने केलेली प्रार्थना कधीही वाया जाणार नाही. लक्षात ठेवा, महाशिवरात्रीला मोठ्या वस्तूंपेक्षा श्रद्धा आणि विश्वास हा महत्वाचा असतो. मनापासून केलेली छोटी पूजा सुद्धा भगवान शिवांना प्रिय असते. जर तुम्ही आजपासून ओम नमः शिवाय जप सुरू केला तर तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल दिसतील. जर तुम्हाला महाशिवरात्रीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव. आणि अशाच धार्मिक आणि उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.